राज ठाकरेंची मीरा भाईंदरमध्ये तोफ धडाडणार, मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आज काय बोलणार याकडे लक्ष, मनसैनिकांकडून जोरदार तयारी. त्यावेळेला ती निवडणूक जाहीर होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करू शकतो. राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी ठाकरेंचं वक्तव्य. गुरुवारी झालेल्या राड्यानंतर मुख्यमंत्री आक्रमक, सर्व आमदार माजलेत अशी जनतेची भावना. टीका फक्त पडळकर आव्हाडांवरती नाही तर सर्वांवर होते, मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सुनावलं. विधानभवनात गुरुवारी झालेल्या राड्याप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी मागितली माफी. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या आदेशानंतर पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी. माझ्यासोबत मी कोणालाही आणत नाही, मात्र घडलेल्या घटनेमुळे मी दुःखी, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. विधिमंडळ परिसरात अधिवेशन काळात फक्त सदस्य, आमदारांचे स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश. विधानभवनावरील राडा प्रकरणानंतर विधानसभा अध्यक्षांची घोषणा. विधानभवनातील हाणामारी प्रकरणी नितीन देशमुख, सर्जेराव टकलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती. आमदार जितेंद्र आव्हाडांवरती मरीन लाईन्स पोलिसात गुन्हा दाखल. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा. कार्यकर्ता देशमुखला अटक केल्यानंतर आव्हाडांनी केलेलं आंदोलन. मुस्लिम आणि आयसिसमध्ये जेवढा फरक तोच डावे आणि कडवे डावे यांच्यामध्ये आहे. जनसुरक्षा विधेयक डाव्यांच्या विरोधात नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. हनीट्रॅप प्रकरणी तपास यंत्रणा नाशिकमध्ये. नाशकातील वरिष्ठ महसूल अधिकारी अडकल्याची चर्चा. एका हॉटेल व्यावसायिकाची चौकशी सुरू असल्याची माहिती. नाना पटोलेंनी बॉम्ब आणला, आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. कुठल्याही आजी माजी मंत्र्यांची हनी ट्रॅपमध्ये तक्रार नाही. ना हनी आहे ना ट्रॅप आहे, फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला.